जमली. हो ना, त्याच्यामुळे लय स्टेप हुकू राहिले आपल्या वर्कआउट होत नाही. असलं तेवढं. गुड मॉर्निंग. आज आपलं 365 दिवस चॅलेंजचं 89वा दिवस आहे. तर दिवसात सुरुवात आपण कॉफीने करू. कॉफी बनवायची कशी, फक्त त्याच्यात पाणी टाकायचं आणि कॉफी टाकायची, शुगर टाकायची नाही. तर हे बघ, नाही तर काय, तुम्ही साखर टाकली तर शुगर तर नाही जमत आणि त्याच्यात दूध तर जमतच नाही. त्याच्यामुळे नॉर्मल पाहिजे. आणि कॉफीच्या आधी 1 ग्लास पाणी प्यायचं. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर रनिंग करताना हिल पेन होत असेल, हिल पेन किंवा शिन पेन होत असेल, तर सगळ्यात मेन गोष्ट काय करायची, शूज चेंज करा, नाही तर रनिंग करण्याची जागा चेंज करा. त्यातलं हिल पेन जर होत असलं ना, तर मोठा ज्या शूजची सोल मोठा आहे तो शूज यूज करा. मला पण स्टार्टिंगला होत होतं, तर हा शूज मी यूज केला, याने हिल पेनचा प्रॉब्लेम सॉल्व झाला. तर हेच लक्षात ठेवा, कधी पण मोठ्या हिलचा शूज घ्यायचा, त्याने हिल पेन होत नाही. चला निघूया गावांकडे. पण टाइम ब्लॅक कॉफी पित होतो. ब्लॅक कॉफीने बूस्ट पण येतो, पण उन्हाळा लागल्यामुळे आपण काय करायचं, एक टाइम तर कॉफी घेतो ब्लॅक कॉफी. पण दुपारून आपण काय चालू केलं, ताक चालू केलं. दुपारी ताक केलं ना, ताकनी बॉडी थंड राहते. ताक बनवायचं कसा, थोडं दही घ्यायचं, त्यात पाणी टाकायचं, त्यात मीठ टाकायचं थोडंसं, आणि त्यात कोथिंबीर टाकायची. तर हे दुपारून डेली घ्यायचं. डेली घेतल्यानं बॉडी आतून कूल होती आणि तुम्हाला उन्हाळ्याचा काही त्रास होत नाही. त्याचे काही काढले आणि काही कॅश होती मारलं. काही भरलं का तू? हा, करायचं. गाडी आणायला जायचं तर मग बाकीचे देऊन टाक. दुसरा भारी होता नेक्स्टचा ब्ल्यू टाईप. हा, आणि ते म्हणजे याला झाली इन्शुरन्सची प्रोसेस सगळं. पण मग प्रॉब्लेम काय होता, त्या गाडीची लेटेस्ट जुनं थकवाला एवढं फार कमी असतं ना. आता गाडी घेतली हरस 6 वर. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आज आपण करणार आहे 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग. तर अपार्टमेंटपासून येऊ आपण. तर आणि आजचा वर्कआउट काय आहे ते जॉगिंग झालं बघू. तर चला 3 किलोमीटरची जॉगिंग. तर 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर स्टेपिंग टाकीत गेलो. फक्त स्टेपिंग टाकली ना, ताकद लावायची नाही, त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला. फक्त स्टेपिंग टाकायची. ते पण तुम्हाला स्ट्रेचिंग केल्याने इथून पाय खुलतो. पोरं इथून पाय खुलते, आपल्या इथून पाय खुलला पाहिजे असा, तर आपली स्टेपिंग लॉंग जाते. तर चला वॉकिंग करू आपण.
शॉर्ट नाही घातलं तर हां हो काय कर सकाळ काय कपडे धुतलेले होते तू धुतले आजचा वर्कआउट सर्किट ट्रेनिंग करू आज सर्किट लॅडर आणलं का त्याच्याकडून लॅडर आणलं तर अजून आपले एक दोन मी जवळपास 3 वाजेपासून गेलतो माहिती का तुमचा फोन आला का तरी तिथे गौरव हा व्हिडिओ बघत असलं तर दे यार भाऊ हो ना त्याच्यामुळे लय स्टेप हुकू राहिलं आपल्या वर्कआउट होत नाही असलं तेवढं देऊन टाक भाई आपण वापस घेऊन जाय हा तर चला मजाकचा विषय होता बरं सिरियस घेईन सोबत तर सर्किट ट्रेनिंग करू आपण ट्रायपॉड स्किपिंग विटा होत्या ना तेच घ्या तर आपण दरवेळेस 4च इव्हेंट मारणार आहे सर्किट ट्रेनिंगचे आपण सिटअप्स इन आउट वर्कआउट स्किपिंग आणि स्कॉट्स हे 4च वर्कआउट करणार आहे 4 वर्कआउटचे आता आपण 3 ते 4 सेट मारू तर चला सर्किट ट्रेनिंग करू काय माहिती पण मग असं जीवातच तर सर्किट ट्रेनिंगचे आपले 4 सेट कंप्लीट झाले. आपण पहिले सिटअप मारले, त्याच्यानंतर इन आउट वर्कआउट मारला, त्याच्यानंतर स्किपिंग मारली, त्याच्यानंतर स्कॉट मारले. हे रेग्युलरचं वर्कआउट आहे, त्याचे आपण
4 सेट मारले. तर आजचा वर्कआउट झाला संपला. तर चला स्ट्रेचिंग करू. मेन गोष्ट सर्किट ट्रेनिंग काय होती माहिती का, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते. कारण की आपण रनिंग करताना जी शेवटची ताकद असते ना, आपण लावतो रनिंग करताना नाही तर कधी पण, जी शेवटची ताकद राहते आपली, पूर्ण जीव आणि जान लावतो, ती ताकद ह्या सर्किट ट्रेनिंग येते. ह्याच्यातून कसं मुवमेंट चेंज करणं लागते. आपण कसं कोणता पण वर्कआउट एकच वर्कआउट करतो, एकने रिदम बसतो. ह्याच्यात कसं आहे रिदम तोडणं लागतो. एक वर्कआउटून दुसरा वर्कआउट, दुसरा तिसरा, तिसऱ्यातून चौथा, परत प्रत्येक ह्याच्यामध्ये 100% लावून लागते. ह्याने काय होतं, आपल्याला बॉडी बॅलन्स आणि आपल्याला हे होतं, बॉडी आणि माइंडचं कम्युनिकेशन पॉवर वाढते. तर हे गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तुमच्या डेली वर्कआउटमध्ये ही एक्सरसाइज डेली ॲड करा तुम्ही. चला काय करू आला? उठ उठ. करायचं 5 तरी हे झालं. आपण डिप्स मारू. तुम्ही ते पिक्सल लॅब मध्ये बनवते का? ही मसाज तर केली पाहिजेत. या मसाजने काय होतं, आपले ग्लूट्स आणि थाईजमधले जे मसल टाईट होती ना, ती पूर्ण रिलॅक्स होती. अशी मसाज आपली रनिंग झाल्यावर करायची. तुला वाटतं ना आपण जास्त रनिंग करत नाही. मेन गोष्टी काय माहिती आहे का, गाडीची आपण सर्व्हिसिंग करतो प्रत्येक पार्ट ओके करतो, आणि मग गाडी पळवलं किती भास पडते. पण आपण हे वर्कआउट करतो ना, हे एक पार्टचं वर्कआउट करू आपण. हे वर्कआउट केला ना, ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट रनिंगमध्ये होतो. पण आता कळत नाही तुला, जेव्हा तू ताकद लावून वरशील ना, तेव्हा कळशील यार इझीमध्ये कसं काय येऊ राहिलं एवढं. आता सीन काय आपले लेग पॉवर लागते. आपण वर्कआउट करतो, लेगमध्ये पॉवर येते बरोबर. लॅडर मारतो, लॅडरने स्किपिंग मारतो, स्किपिंगने स्पार्कपणा येतो आपला, जम्पिंगचा स्पार्कपणा येतो. अजून 3 किलोमीटर डेली मारतो. डेली मारल्याने 1600 मीटरची नजर मरून जाते. 3 किलोमीटर मारलं ना, डबल मारवाल डायरेक्ट आपण. तिने 1600 मीटरची नजर मरून जाऊ राहिली. आता पहिले अपार्टमेंटपर्यंत मारायला किती टाइम लागत होता, भीती वाटत होती जास्त. आता डेली मारू राहिलो, काहीच वाटत नाही आता. हा भांडा असतो. तेच ना, तुम्ही पण लक्ष द्या. कधी पण वर्कआउट करताना नुसतं 1600 ह्याच्यावर लक्ष नाही द्यायचं. कमीत कमी आपली जे पहिली गोष्ट आहे, आपल्यातलं जे वीकपणा आहे, आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये आपण कमी आहे, ती गोष्ट फाईंड करा पहिले. त्याच्यानंतर त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. कोणकोणते लेग कमजोर असते, कोणाला दम जास्त लागतो, कोणाकांचे ब्रिथिंग सिस्टीम बरोबर नसते, रनिंग करताना पाय वाकडे पडते.
हे गोष्टी असते ना, ह्या पहिले सापडा आणि ह्याच्यावर काम करा, हे क्लिअर करा, तेव्हा तुमची 1600 क्लिअर होती. नाही तुम्ही बेसिक काहीच क्लिअर करीत नाही, 1600 मारते, मग निघन कसं काय? हे मेन सगळ्यात मेन पॉईंट आहे. 90% पोरं हेच चुकते. त्याच्यामुळे हे क्लिअर करा, तुम्ही 1600 ओके होईल. रोल एक्सरसाइज कर. काय करा जा ना. आजचा वर्कआउट झाला, संपला. तर आज आपण केलं सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगमध्ये 4-5 इव्हेंट केले आपण. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. दारूच्या बाटल्या पडत राहते. चला का?